मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मिशन विदर्भ सुरू आहे। आजपासून 2 दिवस मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतील। विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची अमरावतीत राज ठाकरे बैठक घेणार आहेत। आज राज ठाकरे पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ या 5 जिल्ह्यांचा आढावा घेतील। उद्या पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्याचा देखील राज ठाकरे आढावा घेणार आहेत। आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राज ठाकरेंचं मिशन विदर्भ सुरू झालेलं आहे। मनसेचे नेते राज ठाकरे आजपासून 2 दिवस विदर्भात दौऱ्यावर आहेत। भाजपनं मिशन विदर्भाचा नारा दिल्यानंतर मनसेनं देखील विदर्भासाठी आता कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे। मनसेचे प्रमुख राज ठाकरे अमरावती एक्सप्रेसनं जे आहेत आज अमरावतीत दाखल होणार आहेत आणि आजपासून 2 दिवस ते विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत। आज राज ठाकरे हे दुपारी पश्चिम विदर्भातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा आढावा घेणार आहेत आणि उद्या जर पाहिलं तर पूर्व विदर्भातल्या पदाधिकाऱ्यांचा राज ठाकरे आढावा घेणार आहेत। आपण आहोत ज्या ठिकाणी राज ठाकरे आढावा घेणार आहेत त्याच एका खासगी हॉटेलच्या बाहेर मनसेनं राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केलेली आहे आणि या बॅनरवर राज ठाकरे यांचा ठाकरे घराण्यातील स्वाभिमानी भावी मुख्यमंत्री, हिंदू जननायक असा उल्लेख केलेला आहे आणि या उल्लेखामुळे कुठेतरी मनसेच्या वतीनं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे आहे यांना डिचवण्यात आलंय का असा प्रश्न जो आहे या निमित्तानं उपस्थित केला जात आहे। आपण जर पाहिलं तर राज ठाकरेच्या निमित्तानं अमरावतीत मनसेच्या वतीनं मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे आणि राज ठाकरेंचं काही वेळेतच अमरावतीत आगमन होणार आहे। एकंदरीतच मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोश भरण्यासाठी राज ठाकरे यांचा हा विदर्भाचा दौरा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। गेल्या महिन्यात देखील राज ठाकरे हे अमरावती दौऱ्यावर आले होते, त्यावेळी देखील त्यांनी पदाधिकाऱ्यांचा आढावा घेतला होता। मात्र पुन्हा एकदा राज ठाकरेंचं जे लक्ष जे आहे ते विदर्भाकडे आहे आणि मनसेच्या राजकीय केंद्रबिंदू जे आहे ते सध्या जे आहे अमरावती झाल्याचं पाहायला मिळत आहे। उद्या मनसेचे प्रमुख राज ठाकरे जे आहे ते विदर्भातील मनसेच्या पहिल्या पदाधिकाऱ्यांची यादी देखील विधानसभेच्या निमित्तानं जाहीर करण्याची शक्यता आहे। कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।